जय श्री कृष्ण माऊली. श्री परमात्मे नमो. आपल्याला पुरुषोत्तम मास हा ग्रंथ सांगणार आहे. लक्ष देऊन ऐकावं. एकदा ऋषीचा मेळा नैमिषारण्याकडे आलेले आहेत. नैमिषारण्याकडे तीर्थयात्रा करीत करीत ते नैमिषारण्यामध्ये आलेले आहेत. तिथे सूत महाराजांना त्यांनी प्रश्न केला, हे सूत महाराज, ह्या कलियुगामध्ये जीव व्याधीनं त्रस्त झालेले आहेत. जर भगवंताच्या चरणी लागावं तर आयुष्य थोडं आहे. एवढ्यात ह्या 100 वर्षात आयुष्य प्राप्ती होत नाही. मग याच्यावर हे भगवंत प्राप्ती होत नाही, कारण आयुष्य कमी आहे. त्याच्यात जरा व्याधी दुःख दोषाणू म्हणजे भरपूर काही आहे. मग ह्याच्यातून कशी सुटका व्हायची बरं? हे सूत महाराज, आम्हाला सविस्तर सांगावं का ह्या कलियुगात ह्या जीवांचं काय होणार? हे ऐकल्यावर सूत महाराज म्हणतात, हे ऋषीशोर, एकदा लक्ष्मीने श्री विष्णूला असाच प्रश्न केला होता का लक्ष्मी पण विचारत होती, ह्या कलियुगातले जीव कसे उद्धारणार, कसे परलोकी जाणार? तयाने काय अचरावेन स्त्री अथवा पुरुष भावे, कवन्या क्रिया स्वभावेन अचरण पैकी जे. आता स्त्री पुरुष ह्यांनी काय आचरण करावं हे स्वामी मला सांगा. 79 उत्तर लक्ष्मी बोले प्रत्युत्तर, कवन विधी कवन प्रकार कृपा करून सांगे. हे नाथ कृपाळुवा यथानुक्रमे निवेदावा, उद्यापन विधी बरवान जे पूर्वी केशवा पुशिले. मग बोले आदरिले देवे परमहस्य केले, म्हणे अद्यापी नाही गेले न अज्ञान पै तुझे. मग देव हसले आणि लक्ष्मीला म्हणतात, हे लक्ष्मी, अजून तुझं अज्ञान गेलेलं नाही. आता सांगतो ऐक. ब्राह्मणोस्तव मुख माशीन ऐसा तो श्रुती गर्जतीन, तो ब्राह्मण मुख माझेन निश्चित हे तू जाण अस शिपकी. हे लक्ष्मी, अगं ब्राह्मण माझच मुख आहे हे तर तू जाणत असशील की. हे लक्ष्मी, जे ब्राह्मण अग्निहोत्री आहेत, स्वतःच्या घरात सगळं काही शास्त्रोक्त पद्धतीने जे करतात, जे क्रिया करतात, ते ब्राह्मण मला प्रिय आहेत. हे ब्राह्मणाचं वर्णन मी करू शकत नाही. जे निगर्वी आहेत, ज्यांना अहंकार नाही आणि सगळं तन मन धनाने सगळं शास्त्रोक्तपणे करतात, ते माझंच मुख आहेत असं समज. ऐका विनंती स्वामीनाथा, एवढी पदवी ब्राह्मणा देताम, तरी का फिरती लोक गतान कवडीसाठी विदेशी. मग लक्ष्मी म्हणते, तुम्ही एवढं ब्राह्मणाचं वर्णन करतात, तुमचं मुख समजतात, एवढी पदवी तुम्ही ब्राह्मणाला देता, मग ते देशोदेशी कवडीसाठी म्हणजे पैशासाठी का फिरतात बरं? तरी ये विषयाचा संशयो निरसावा जी संदेह, तव बोले ती येते माधवन ऐके अभिप्रिये पैयाचे. मग देव म्हणतात, हे लक्ष्मी, तू आता बोललीसच, पण आता मी ह्याचं उत्तर तुला सांगतो. कृत त्रेत द्वापार आणि कली हे निर्माण जाहले जे काळी, सूर्य करणी उद्भवे एकची वेळीन, तया काळीचा वृत्तांत शेपै. हे बघ, कृत त्रेत द्वापर कली हे निर्माण झाले ना, हे तेव्हाचा प्रश्न मी तुला सांगतो आता. 4 युगे निर्माण होता, मूर्तिमंत उभी राहिली तत्वता, ते तैसेच कोटीशी विधातान तोही होता जवळीके. हे सगळे त्रेत म्हणजे हे युग, जे 4 युग आहेत ना, हे निर्माण झाल्यावर
तेव्हाची ही कथा तुला सांगत आहे. ते वेळी युगाचा युग धर्म, चारी वर्णाचा वर्णश्रम, तया माझी श्रेष्ठ ब्राह्मण धर्म, तोची नेम अवधारी. हे तेव्हाचा मी श्रेष्ठ वर्ण ब्राह्मणाचा सांगत आहे. कृतयुगा माझारी स्नान संध्यादी कर्मे माध्यनवरी, ब्राह्मणे संपादावी भरवी परी, मग आश्रम भितरी पयावे. सगळं काही कर्म करावं कधी कृतयोगामध्ये, आणि दुपारच्या टायमाला ब्राह्मणानं आश्रमात यावं. परितयाची योगक्षम चिंता करा रायानी करावी व्यवस्था, न लागता पुरविती पदार्थान कार्य प्रसंगता संपदावी. मग हे सगळं त्यांचं जे काय आहे ते सगळं राजानं बघावं. हे झालं कृतयुगातलं. ऐसा प्रथम युगी धर्म होता, दुसरी याचा ऐक आता, त्रेतयुग प्राप्त होता न धर्म कोणता अवधारी. आता दुसऱ्या युगामध्ये आता ह्या ब्राह्मणाचा धर्म काय आहे ऐक. एक याम पर्यंत वरी, नित्य नेम सारावा भूसुरी, मग जाऊनी राजद्वारीन जोडल्या करी विनवावे. दुसऱ्या युगामध्ये कर्म करावीत गंगेच्या काठाला जाऊन, आणि मग नंतर यावं आणि राजाच्या समोर हात जोडावेत. तव तया प्रभूने जाण, पुरवी जे ब्राह्मणाची वासना, द्वितीय युगाची ही रचना, न कर्म चरण अलंक अंतरले. मग ह्या दुसऱ्या युगातच थोडं थोडं कर्म कमी झालं. आता तिसरे द्वापार ऐके तयाचा निर्धार, यज्ञादी कर्मे करीती राजेश्वरन ते जातीन पाचारिता. आता तिसऱ्या युगात बघ राजे हे सगळे यज्ञ आदी कर्म करायला लागले तर, आणि राजेश्वर तेथे जाती न पाचारिता. धन अशेसाठी बापुडी, हिंडता ती देशोदडी, तेथे स्वधर्मा ते बापुडी न अंतरली अनायशे. ह्या दोन युगामध्ये राजानं त्यांचं सगळं काही करावं, पण ह्या तिसऱ्या युगामध्ये मात्र स्वतःच यज्ञ करायला लागले राजे, आणि ब्राह्मणाला मात्र देशोधडीला हिंडावं लागलं. कैशी संध्या कैशे स्नान, अवघे द्रव्याचेच ध्यान, म्हणून हिंडती रानोरानन कर्म भोगे आपुलिया. मग कशाचं संध्या आणि कशाचं स्नान, म्हणून ते द्रव्यासाठी मात्र ते आता रानोरान हिंडायला लागलेले आहेत ब्राह्मण. आता कर्म आणि संध्या राहिलेली नाही. ऐशे चतुर्युगाचे विवरण, तुझ केले म्या कथन, परी ब्राह्मणाचा अनन्य कवनन, पाहे शोधून अंतरी. मग सांग, तूच सांग आता. जर त्यांना अन्नच भेटायला नाही लागलं म्हणून ते संध्या हे सगळं त्यांनी सोडून दिलं, आणि ते रानोरान भटकायला लागलेले ब्राह्मण. मग आता याचा अनन्य कोण आहे हे तूच जाण लक्ष्मी. केला अवतार तो मीच जाण, म्हणून ब्राह्मणे स्तव मुख म्हणून, या लागी दोष न ठेवून निर्दोष जाण भूसुत भूसुर. अग ब्राह्मण निर्दोष जाण ते का फिरतात हे तुला आता मी सांगितलं. जे जैसे स्वर्गी सुरवर ते पृथ्वी वरी भूसुर, होतो माझाच अवतारण म्हणून अगोदर पूजावे. ब्राह्मण म्हणजे माझाच अवतार आहे म्हणून ते अगोदर पूजावेत. म्हणून जया वाटे पुनीत व्हावे तेने हे व्रत करावे बरवे. देव ब्राह्मण पूजावे ऐक बरवे परी कैशी.
प्रातकाळी उठोनिया नित्य नेमाधिक क्रिया सारुनी स्नान विधी बरवियान मूर्ती पूजाव्या देवताजनी. ब्राह्मणाची पूजा करावी, मग नाना प्रकारे मिष्ठान्न जेवण बनवावं, पक्वान्न बनवावे आणि त्या ब्राह्मणाला मात्र जेवू घालावं, अन्न द्यावं, वस्त्र दान वगैरे द्यावीत. अशी ब्राह्मणाची पूजा करावी. ह्या मलमासामध्ये षडरस पक्वान्नाने मिष्ठान्नाचं जेवण त्या ब्राह्मणाला द्यावं. भोजने झाल्यावरी न यथाशक्ती वस्त्रे अलंकार बरवी मदर्पणा बरवी या परी न तया करी अर्पावे. जेवण झाल्याच्या नंतर त्यांना वस्त्र द्यावी, अक्षदा गंध धूप दीप लावून त्यांची पूजा करावी. तांबूळ म्हणजे त्यांना पानाचा विडा द्यावा, दक्षिणा द्यावी. येला लवंगा जायफळ पत्र सहित त्रयोदश गुणी तांबूळ अर्पुणी घाली जे माळन गळा सुगंधित पुष्पाची. त्या ब्राह्मणाला पुष्पांची माळ घालावी आणि सगळं काही जायफळा सगट असा विडा त्या ब्राह्मणाला दान द्यावा. ह्या मल मासामध्ये, ह्या पुरुषोत्तम मासामध्ये ब्राह्मणाची पूजा करावी आणि यथाशक्ती त्या ब्राह्मणाला दान द्यावं. कारण ब्राह्मणाचं मुख कोण आहे मी तुला सांगितलेलं आहे, लक्ष्मी. असं ह्या जीवांनी करावं. ऐशे व्रत एक मास वरीन करावे सह परिवारी. आपण नतमस्तक करावे अस्मारावरीन मग भोजन परी करावे. असे हे व्रत पूर्ण 1 महिनाभर करावं. रोज ब्राह्मणाला जेवण द्यावं. ऐशे करिता व्रत चरणान होय दोष मळाचे क्षालन. मग सुचनमत होऊन सुचिर स्मंत होऊन न पावे सदन माझे तो. जर अशी ब्राह्मणाची सेवा केली तर तो माझ्या सदनाला तो जीव वैकुंठाला येणार. ऐशे इतिहास बरवा जाणन लक्ष्मी प्रती श्रीनारायणन. स्वमुखे श्रुत करी आपण तेची कथन कथिलेशे. प्राकृत भाषा बरवीन तुम्हा ते अर्पिली अवधीन. संशयन धरी जीवीन पुराणी पहावी प्राचित. ही कथा आपण पद्मपुराणामधून घेतलेली आहे आणि ह्याच्यात काही संशय नाही. असं जर हे व्रत दान जर केलं तर हा प्राणी ह्या पापापासून मुक्त होतो आणि वैकुंठाला भगवंताच्या निजधामाला जातो. सगळं काही दुःख दारिद्र्य सगळं नाहीस होतं. अशी ह्या मल मासाची कथा आहे. ऐसा प्रथमोध्याय बरवान तुझ प्रती पावे माधवा. ऐकोनी कथा भाग घवान अवधरावा पुढे पै. हे देवा, हे श्रीकृष्णा, आता हा जो अध्याय आहे ना पहिला, हे तुला अर्पण असो. आणि आता आपण पुढचा अध्याय बघावा. पुढच्या अध्याय मध्ये काय आहे. करिता शेव्रत न दरिद्र्य न वैधव्य न अपमृत. हे बघा, जर हे आपण व्रत केलं तर दारिद्र्य राहणार नाही, कधी विधवा पण येणार नाही. अशी ह्या ग्रंथाची महती आहे आणि या व्रताची महिमा आहे. म्हणून आपण एक भुक्त राहावं आणि ब्राह्मणाला मात्र रोज जेवण द्यावं, वस्त्रदान द्यावे. जेवढा आपल्याकडून होईल शक्य तेवढा आपण ब्राह्मणाला दान करावं. इति अधिक मास महात्म्य पद्मपुराणीचे समस्त मनोहर सुत विरचितन. प्रथमो अध्याय गोड. हा प्रथम अध्याय खूप गोड आहे आणि आपण हा नक्की ऐकला पाहिजे. मनुष्य हा अध्याय ऐकल्यामुळे पापातून मुक्त होतो. हा अध्याय इथेच संपन्न होत आहे आणि हा अध्याय म्हणजे हे जे
कथा पद्मपुराणातून घेतलेली आहे. मनोहर सूत आपल्याला सांगत आहेत. गोपाल कृष्ण महाराज की जय.